असलेला अभंग अखिलकोट ब्रह्मांड जगत निर्गुण निराकार परमात्म्याचं स्वरूप सगुण साकार सावत्र जगासमोर मांडणारे श्रीमंत वैराग्यमूर्ती जगद्गुरु जगदवंदनीय जगतमान्य देवनिवासी तुकोबाराय यांचा चार चरणाचा अखंडितपणे जगाच्या मालकाची आवड किती सामर्थ्यापर्यंत पोहोचवतीये याचं चिंतन करणारा अभंग आहे। खरं तर फार भाग्यवान माणसं आपण अशा मातीत जन्माला आलो, अशा परंपरेत जन्माला आलो। शब्दाची गहनता फक्त लक्षात घ्या। मातीलाही देव करायची ताकद ज्या मातीमध्ये आहे या मातीमध्ये आपण जन्माला आला। हे सामर्थ्य लक्षात घ्या। जेव्हा शस्त्रक्रिया करून मंत्र उच्चाराने आम्ही जगाच्या मालकाला स्थानापन्न करतो, आम्ही त्यालाही देव मानतो आणि आम्हाला विश्वास आहे की तो राखतो। पर विश्वास कधी बसतो? जेव्हा अनुभव येतो। तुकोबा म्हटले उगाच बोलत नाही रे, अनुभव आहे म्हणून बोलतोय। जगाच्या मालकाची आवड आहे हे उगाच नाहीये। माझ्या वडिलांची मिरास आहे का देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, हे मला जे मिळालंय ना, माऊली फार गोड वर्णन करतात बघा। तसेची वाट न पाहता वैसेची गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तयात आहे। बाळपणीच भगवंतानं सर्वज्ञानं वरलंय, कारण पिढ्यान पिढ्याचा परमार्थ, 8 पिढ्याचा परमार्थ तुकोबांचा, 8वी पिढी विश्वंभर बाबाची। मग त्या कुळामध्ये तुकोबाच जन्माला येणार आहेत आणि म्हणून ती आवड आहे। मग आज आम्ही जर गणरायाचं स्थानापन्न करतोय, आम्ही जर गणेशाचं स्थानापन्न 9ही दिवस संकीर्तन सोहळ्यातून करतोय, तर हे आमचं प्रारब्ध चांगलंय की आम्हाला ही सद्बुद्धी भगवंताने दिली। आणि खरं सांगू का, संयोजक आयोजक नियोजक खारीचा ना खारीचा वाटा ज्याचा या संकीर्तनामध्ये आहे। मी लेख म्हणून बहीण म्हणून सांगते तुम्हाला, तुम्ही ऐकणारे असू द्या, तुम्ही टाळ वाजवणारे, गायन करणारे, भजन करणारी, निर्माण करणारी, उभा करणारी, ही सगळी मंडळी मी खारीचा वाटा म्हणते। फार छोटा आहे तो। खारीचा ना खारीचा वाटा ज्याचा या कीर्तनात आहे, या संप्रदायात आहे। मी विश्वासानं सांगते, तो गणराया त्याचं कल्याण केल्याशिवाय सोडत नाही। तुम्ही माझं कीर्तन ठेवलं म्हणून तुमचं कौतुक नाहीये, पण तुम्ही गणरायाच्या समोर कीर्तन ठेवलं म्हणून तुमचं कौतुक, हे फार महत्वाचं आहे। कीर्तन हे सामर्थ्य एवढं आहे, माझे महाराज फार गोड सांगतात, जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा। कीर्तन सांग कीर्तन सांग होयांग हरी रूप, हो काय अधिकार कीर्तन करायचा। नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे भाग्य फार लागतं। आपल्या पुण्यात किंवा आपल्या भवानी पेठेत माणसं एवढीच आहेत असं नाहीये, पण तुम्ही इथं आलाय कारण तुमचं प्रारब्ध चांगलं आहे, तुम्ही भाग्यवान आहे, तुमचा अधिकार आहे इथं बसण्याचा। मी म्हणते का नाही, काही माणसं म्हणतात निघालतो कीर्तनाला पण गेलो नाही, काही म्हणतात गेलतो पण बसलो नाही, काही म्हणतात बसलो पण मधनच आलो काम होतं, काही म्हणतात शेवटपर्यंत बसलो हो पण कळलंच नाही। त्यात आपली चूक त्या व्यक्तीची नाहीच आहे। माझं माऊली फार गोड सांगतात, नामासी विनमुख तो नर पापिया हरे बिन धावया न पावे कोण। देव आवडत नाहीये, काहीतरी चुकतंय, कारण माणसाला देव माफ करू शकतो, कर्म नाही। आदर्श मला संतत आणि कर्मानुबंधीने मनुष्य लोके, कर्म इज बॅक म्हणतो ना आपण। म्हणजे माणसाने कधी विचार, म्हणजे कधी कधी कौतुक वाटतं मला, काय पिढी निर्माण झाली, पण दादा विचार करा, देवाच्या दारात बसावं, भजन करावं, काय गरज आहे डीजेची? काही लागत नाही दादा। टाळ असावा, नामघोष असावा, आनंदाने नाचावं, काही लागत नाही। आणि हे देवाचं दार आहे, जाऊ देवाची या गावात, देव देईल विसावा, देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक, तू ऐकतोय, फक्त विश्वास। इशू फक्त ट्रस्टचाच आहे। कसं असतं ना, इट्स ऑल डिपेंड युअर माइंड। आपण पीस ऑफ माइंड म्हणतो बघा, पीसफुली प्रत्येक गोष्टीचा निर्णय घ्यावा, संयम ते ना,
पण आमच्याकडे संयमता वगैरे असं काही नाहीये. देवाचं तसं नाहीये. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडणी मार्ग. मी देवाच्या दारात उभा आहे. माऊली सांगतात किती आहे उभा क्षण, काही नाही, क्षणभर थांबा तुम्ही देवाच्या दारात, क्षणभर. जगाचा मालक आयुष्यभर सांभाळतोय तुमचं. हे मी सांगतेय काय. आजकालच्या स्टँडर्ड हाय क्लास सोसायटीला जर विचारलं का रे बाबा हायली एज्युकेटेड आहात, स्टँडर्ड मेंटेन करता, हाय क्लास लाईफस्टाईल आहे, श्रीमंत घरी जन्माला आलात पण कधी भजन करताना दिसलं नाही, आजकालची पिढी फार कौतुकाने सांगते आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके रे, नो इश्यू. तुम्ही देवाला मानत नाही यात काही वावगं नाही, हा प्रारब्धाचा भाग आहे. तुम्ही देवाला मानत नाही यात काही वावगं नाही, पण ज्या दिवशी देव तुम्हाला मानणार नाही, हे जग तुमचं अस्तित्व सुद्धा मान्य करणार नाही, हे सामर्थ्याने सांगता देव मानतोय म्हणून सांगतो. मी म्हणते का अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहम आश्रित प्राणापान समायुक्त पच्चमंडम चतुर्विधम. हे चालवणं बोलवणं दाखवणं सोड अर्जुना, सूक्ष्मता लक्षात घे. अन्न पचवणारा सुद्धा मी आहे. इट इज सायन्स रे. 90% विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. 90% सायन्स इट्स ज्ञानेश्वरी. या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी कुठल्या तरी पाश्चिमात्य सायंटिस्टने लावला. अख्ख्या जगाला त्याचं नाव माहित आहे, मला घ्यावं असं वाटत नाही, पण मी त्यांचं नाव नक्की घेईल. 750 वर्षापूर्वीचा काळ आहे, 16 वर्षाचं वय आहे आणि ते माझं ज्ञानोबा आहे. ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात उदकाचेनी आवेशे प्रगटले तेज लखलखीत दिसे तर या विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर, पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होणार. हे 750 वर्षापूर्वी 16 वर्षाच्या ज्ञानोबा यांनी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं. इट इज सायन्स, इट इज स्पिरिच्युअलिटी. ही आध्यात्मिकता आहे जी माणसाला परिपूर्ण करते. मला देव का आवडतोय हे या ज्ञान भक्ती सहज बघतो एक वटला मज तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे. मी ज्ञानी झालो हे माझं कर्म आहे, पण मी भक्तिमय झालो ही माझ्या पूर्वजाची पुण्याई आहे. कारण ज्ञानी कोणी होऊ शकतं रे. अरे ज्ञानाचं काय घेऊन बसलात. फार ज्ञानी आहेत लोक पण बोलता येत नाही. का येत नाही? कारण कोणाचा आशीर्वाद घेण्यावर बोलता येईल हे कळत नाही. माझ्या माऊलींना माहित आहे कोणाचा आशीर्वाद घेतल्यावर ज्ञानेश्वरी परिपूर्ण होणार आहे. मग माऊली सांगतात सकलार्थ मत. हा सकल अर्थ माझ्या बुद्धीमध्ये द्यायचं सामर्थ्य कोणात असेल तर देवा तुझी. ज्ञान कितीही असावं पण वाचास्पती कोणाला म्हटलं जातं तर ते गणरायाला म्हटलं जातं. हा अधिकार त्या गणरायाचा आहे. ज्ञान कितीही असू द्या पण ते पुढच्याच्या हृदयापर्यंत पोचवायची ताकद फक्त गणरायाच्या आशीर्वादाचाच आहे आणि म्हणून आम्ही त्याची स्थानापन्न करतो. लोकमान्य टिळकांनी विचार केलाच असेल की 33 कोटी देवांपैकी गणरायालाच का बसवायचं. गण संख्या, गण गणना करू नकोस, गणती करू नकोस. गण याचा अर्थ संख्या, पती याचा अर्थ मालक. पती माय मावल्या, भवानीपेक्षा माय मावल्या पती. अगं माय बोलत जा ग, तुमचा अधिकार आहे. इथे माहेर आहे तुमचं. देवाच्या दारात बसलाय म्हणजे भावाच्या घरात बसलाय. इथे बिंदास. हसू वाटलं मोठ्याने हसा, रडू वाटलं मोठ्याने रडा, नाचू वाटलं नाचा. आता एखादी म्हणून नाचले असते ग, पण ज्याच्या संग गाठ बांधली तो गुणाचा नाही. हा ना, त्याला जर कळलं मंडपात नाचत होती तर घरी गेल्या गेल्या कीर्तन घेईल माझं. घरी गेल्या गेल्या म्हणून फारच संतीन शिरली होती तुझ्या अंगात, तू ये घरी तुझी महाराजीन काढितो. हे कलियुग आहे. हा लोकांचा दृष्टिकोन आहे. इथे वरातीत नाचणारी पोरगी सुशिक्षित आहे पण कीर्तनात नाचणारी नालायक आहे. हा समाज आहे, ह्याचा बघण्याचा दृष्टिकोनच तसा आहे. हे कलियुग आहे. इथे अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्क्यावर नाहीये. हे कलियुग आहे रे दाद्या. ज्या बाईनं अखंडितपणे संस्कृती सांभाळून संसार सांभाळला ती बाई लोअर क्लास आहे, पण जी चपल्या घालून चपात्या करते ती हाय क्लास आहे. हाय क्लास सोसायटी कशी मेंटेन केली बघा ना तुम्ही. अरे शब्दांमध्ये आणि ज्ञानामध्येच हाय क्लास सोसायटी नसतं रे. कितीतरी वाचा ज्ञानेश्वरी, करेल हाय क्लास याची व्याख्या काय आहे. शास्त्र वेद उपनिषद काय सामर्थ्य. मिक्सर पासून चंद्रयानापर्यंतचं प्रत्येक सूत्र जे तुम्ही केमिस्ट्री बायोलॉजी झूलॉजी हे जे तुम्ही शिकता ना, एकदा ज्ञानेश्वरी वाचा रे. या सगळ्याची उत्तर तुम्हाला मिळतील. चाचूचिनी सांडसे खंडी जपई पाणी राजहंसे तुझं ज्ञान विज्ञान पैसे वाटोने देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय, पण हे कलियुग आहे. 5000 वर्षापूर्वी चाणक्य सांगतात हे कलियुग आहे दादा. इथे 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. खरं आहे का खोटं?
काम करा, कीर्तन झाल्यावर माझ्या पाकिटातले थोडं थोडं देते तुम्हाला, पण बोला हा ना, तुम्हाला वाईट वाटायला नको, ही न घ्यायचं ना आम्ही बोलायचं, देते बाबा पण बोलत जा, हे की नाही. मी साधं विचारलं तुम्हाला, इथे 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं? इट इज ट्रू ऑर फॉल्स? बरोबर आहे, खरं आहे का खोटं आहे? खरं आहे. चुकून 5वा खरं बोलला तर 4 मिळून त्याला खोटं ठरवते ती, कारण किंमत क्वांटिटीला आहे ना, क्वालिटीला नाही आहे. क्वांटिटी परमार्थात महत्वाची नसतं. माझे ज्ञानोबा तुकोबा सामर्थ्याने एकच व्यक्तिमत्व आहे. 16 वर्षाच्या माऊली आहेत, 21व्या वर्षी संजीवन समाधी आहे, पण सामर्थ्य एवढं आहे, भगवंतापेक्षाही श्रेष्ठ ज्यांचं ज्ञान आहे ना, ते चालत आहे ज्ञानाचं प्रतिबिंब, ओतप्रोत ज्ञान, ज्ञानाला फुटलेली वाचा, ज्ञानानं घेतलेला अवतार. आणि भवानी पेठकर तुम्ही तर एवढे भाग्यवान, त्या ज्ञानोबरायांचा पहिला मुक्काम तुमच्या भवानी पेठेत. भाग्यवान माणसं आहे, म्हणजे तसा पहिला मुक्काम आजोबांच्या वाड्यामध्ये, पण आळंदी सोडल्यानंतर पहिलं. किती भाग्यवान माणसं माहिती तुम्हाला? तुम्ही तुमचं इतकं भाग्य आहे ना, हाकेच्या अंतरावर देहू आळंदी आहे. हाकेच्या विद्येचं माहेरघर असणाऱ्या शहरामध्ये राहताय, संस्कृती सांभाळणाऱ्या शहरामध्ये राहताय. तुम्ही लोकांचा विचार करू नका, तुम्ही तुमचा करा फक्त. हा, कशाची संस्कृती? अरे तू तुझं बघ, लोकांचं नको. मी एकटा प्रबल आहे, मला माझ्यावर विश्वास आहे ना, तर माऊली सांगतात मला माझ्यावर विश्वास आहे, अवघाची संसार मी एकटा करीन, सुखाचा करीन, आनंदे भरीन, कारण मला माझा सेल्फ कॉन्फिडन्स जोरदार आहे ना. अटल बिहारी वाजपेयींची एक सुंदर कविता, त्याच्यामध्ये एक दृष्टांत आहे. जंगलाला आग लागलेली असते, हत्ती, सिंह, घोडे, लांडगे सगळे पळून जातात. छोटीशी चिमणी चोचीमध्ये पाणी घेऊन जंगलाची आग विझवायला निघते. विझल का मायबा भाऊ? विझल का? लोक हसतात. एवढूसा जीव ग म्हणतात तुझा. लोक मलाही म्हणतात तीच बरंच आहे ग, फारच बोलत ही. मला माय मावल्या तर तोंडावर म्हणतात टीव्हीत लई चांगली दिसती, समोर लई किरकोळ आहे. अगं ती टीव्ही आहे, तिथे बऱ्यापैकी खोटच असतं ग, ते जगच इमॅजिनेशनचं आहे, ते जगच कल्पनेचं आहे. काय खरं आहे त्यात सांगा बरं? आता एवढी वर्ष झालं संतूर साबण वापरता, खरं सांगा संतूर साबण से उमर का पता नाही चलता असं होतं का? इमॅजिनेशन आहे का ते? कल्पना आहे. फक्त क्वांटिटी ऍडव्हर्टायझिंग जास्त असल्यामुळे, आणि इथे कलियुग आहे, इथे देव सुद्धा प्रसिद्धीवरच आहे. ज्या देवाची प्रसिद्धी जास्त आहे त्याला गर्दी जास्त आहे, म्हणून दरवर्षी एक नवीन देव ट्रेंड मध्ये येतो. नाही तर विचार करा, पंढरीचा मालक काय आणि घरातला माझा बाप काय, दोघाचा अधिकार सारखाच आहे, फक्त मला सांभाळता आलं पाहिजे. तुका म्हणे माय बापे अबघी देवाचीच रूपे. साधा प्रश्न आहे की माझा, ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप कळणार आहे? अहो, ज्याला घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची माय कळणार आहे? नाकाच्या शेंड्यापासून टकल्यापर्यंत गंध आणि बापाच्या कमरेत लाता, आणि देव भेटला नाही, तू बाप ठोकला. हो ना? 10 दिवस गणपती आणि कंटिन्यू गणपती समोर हिंदी गाणे, आणि देव माझं वाटोळं करतो असं वागून. नवरात्राचे उपास, दसऱ्या दिवशी बोकड, देवी कोपते म्हण, पोत्यात घालून हाणला पाहिजे सांगणारा. कसली मेंटॅलिटी रे हे परमार्थाची? देव कोपतो. प्रथम लक्षात ठेवा, देव कधी कोपत नाही, आणि कोपतो तो देव नाही, हे सामर्थ्याने लक्षात ठेवा. देवाने वाटोळ केलं कधीच म्हणू नका. माय आहे रे ती, वाटोळ कसं करेल? देव कधीच कुणाचं वाईट करत नाही. वाईट होतं ते आपल्या कर्मामुळे. क्लेशोधिकतरस्तेषाम अव्यक्ता सतचेतसाम अव्यक्ता हि गतिर् दुःखम देवदभीर व्याप्यते. हा जो क्लेश आयुष्यात आहे ना, हे तुझं कर्म आहे रे अर्जुना. महाभारत तुलाच लढावं लागणार आहे, मी फक्त सारथी आहे. पण हे लक्षात ठेव, माझ्या सारथाशिवाय शक्य. मग पांडव 5च आहेत की रे, कौरव संख्येनं जास्त आहेत, 1000 आहेत, पण काय करताय? क्वांटिटीला किंमत नाहीच आहे. 6 शास्त्र, 18 पुराण, 4 वेद, मुखोद्गत रामेश्वर शास्त्रींच्या अक्क देहू मानतंय. पण काय करता? जगाच्या मालकाची प्राप्तता नाहीये, कारण अहंकाराचा मार आहे. शेवटी गाथा तुकोबांचाच आहे ना. बर का? कारण त्यांना माहित आहे, तुका म्हणे माझं बोलविता देव, आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. मी बोलतोय, बोलवणारा वेगळा. मेरा आपकी कृपा से सबका हो रहा, मेरा आपकी कृपा से सबका हो
कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। विचारलं कुणीतरी, अहो काहीच नव्हतं तुमच्याकडे, आज माणसं मागे पुढे फिरतात, लोक विचारत नव्हती, आता विचारल्याशिवाय काही करत नाही, खायला अन्नाची पंचायत, आता काय खावं कळत नाही, कसं काय एवढं झालं सांगा त्यांना कोणीतरी। लोक विचार करतायत रे कसं काय यालाच भेटलं, कुछ भी करता नहीं हूँ कुछ भी, फिर भी नाम हो रहा है, मेरा आपकी कृपा से ये काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा। नामा म्हणे केशव राजा, केला नियम चालवी माझा, मग कशाला दृष्टी फिरे माघारी, दृष्टी न फिरे माघारी। जर तूच सगळं करतोय तर मी बाकी कोणाला मानत नाही, माझं चरण माझं मस्तक तुझ्या चरणाशी, माझी चरण तुझ्याच वाटेकडे धावतात, काय अधिकार असतो ना पण बघा, एवढी आवड देवाची। बरं देव सुंदर आहे म्हणून आवडतोय का? देव सुंदर आहे यात वाद नाही, देव सुंदरच आहे, देवा इतकं देखणं जगात कोणीच नाही बरं, आणि प्रेमही फक्त देवावरच करावं। आणि पुरुष मंडळी तरुण मंडळी तुम्हाला तर माझी विनंती आहे बहीण म्हणून, यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः, जिथे स्त्रीचा सन्मान केला जातो तिथे भगवंताचा वास झाल्याशिवाय राहत नाही, हे वाक्य कायम लक्षात ठेवा। द वुमन इज अन आयडियल मॅनेजर, सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे, आणि माय जी ताकद आपल्यात आहे ना, इतकी ताकद आहे ना माय, पुरुषाला परमार्थ करावा लागतो, स्त्रीला संसार केला तरी देव भेटतो, इतकी ताकद स्त्रीमध्ये आहे। जगद्गुरु तुकोबांना देव भेटला यात वाद नाही, जगद्गुरु तुकोबांना दोन बायका रखमा आणि जिजा, फार हौसेने ऐकू नका, त्यांनी काही हौसेने केले नाही, पहिली पत्नी केली, तिला बाळ होईना म्हणून आईबापाने हट्टाने दुसरी करायला लावली, पण देवाचं गणित किती बघा विचित्र, दुसरी केल्यावर दुसरीच्या आधी पहिलं लेकरू झालं, देवाचं गणित लय खतरनाक दादा, पण फार देवावर अविश्वास नाही दाखवायचा, थोडं विश्वासाने चालू द्या, नाही का? विश्वास असला ना रे, असं अशक्य ते शक्य होतं रे, काय जगानं त्रास द्यायचा तर द्यावा रे, काही 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 त्रास द्यावा, फक्त माझा त्याच्यावर विश्वास आहे। जी लोक अपमान करतात ना, ती लोक सन्मान केल्याशिवाय राहणार नाही, तो दिवस येईल, फक्त मी त्याच्यावर विश्वास ठेवा, माझं कर्म सत्य आहे ना। मग लोक किती म्हणले चिमणीला एवढूसा जीव तुझा, तुम्ही जागेवर आले का? लोक किती म्हणले चिमणीला एवढूसा जीव तुझा, तुझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार आहे का? चिमणी म्हणली दादा खरं आहे तुझं, माझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार नाही, पण ज्या दिवशी जंगलाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यात नाही, आग विझवणाऱ्यात असेल, हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे। जर माझं कर्म सत्य आहे ना तर मी जगाला घाबरत नाही, जर माझं कर्म सत्य आहे, माझी नीतिमत्ता पवित्र आहे, माझं मन स्वच्छ आहे, तर मी त्या मालकावर विश्वास ठेवते। आणि शेवटी आयुष्यात मालकच चांगला लागतो ना, संसारात तरी कोण चांगला लागतो ग? संसारात संसार गोड व्हायला कोण शहाणा लागतो? म्हणजे सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावेनं बोलावं, नंदेनं हिनवावं, अख्ख्या जगानं त्रास द्यावा, फक्त नवऱ्यानं म्हणावं नको काळजी करू, सोबत आहे मी तुझ्या, बाई सगळी संकट सहन करते, फक्त नवरा सोबत पाहिजे। खरे की नाही ग माय? माय मावल्या, अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते ग, माझं झाल्यावर येईल मला अक्कल, आपला एक्सपिरियन्स न सांगा ग माय, खरंय का खोटं? बरं हे मी नाही बरं, तुकोबा म्हणतात, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, फक्त शहाणा तो धणी घेतो असे, मालक शहाणा पाहिजे। आणि माझा मालक इतका प्रेमळ आहे, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु, किती लवकर मिळतो, किती 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 करतो, साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत, 27 दिवस बाई म्हणून साडी नस, बाळांत पण माझ्या विठ्ठलानं चोखोबऱ्याच्या बायकोचं केलं,
36 वर्ष नातांच्या घरी कावडीनं पाणी वाहिलं. गोरा कुंभारासाठी कुंभार झाला, रोहिदासांसाठी चांभार झाला, अहो इथे चोखोबांसाठी महार झाला, नरहरी सोनारांसाठी सोनार झाला. अहो मालक आहे रे तो जात वीत कुळ गोत्र बघत नाहीये. जात वीत गोत म्हणत जा, कुळ शिळ बजे काय त्वरित पाठ येतं म्हणायचं रे, तेवढंच रिव्हिजन होती दादा बरं का. काय शेवटी तेच आहे ना, फिलिंग्स महत्वाच्या आहेत. पण आमचं लय अवघड आहे. आमची अवस्था अशी आहे, आम्हाला बाह्य अंगाने फार देवगोड आहे. शंकराचार्य वर्णन करतात बघा, अधरम मैथुरम वैतनम मधुरम नयनम मैथुरम हसितम मैथुरम हृदयम मैथुरम गमनम मैथुरम मधुराधिपति विरचिलम मैथुरम अधरम मधुरम वैतनम मैथुरम नयनम मैथुरम हसितम मैथुरम अधरम मैथुरम वैतनम मैथुरम नयनम मैथुरम हसितम मैथुरम. काय गोडस करार विंदे पैदा मुखार विंदे विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटीशयानं शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविन्द हरि मुरारी हे नारायण वासुदेव. बोला श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नारायण वासुदेव. जीवे पिपस्वामृतामृतदेव जीवे पिपस्वामृतामृतदेव गोविन्द दामोदर माधवेति श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नारायण वासुदेव. कृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. मी विचार केला, ज्याचं चालणं बोलणं दिसणं रुसणं हसणं पळणं एवढं गोड आहे, त्याचं हृदय किती गोड असेल. मग मी विचार केला, ज्याचं हृदय इतकं गोड आहे त्याचं सांभाळणं किती गोड असेल. मिठी पडली पंढरीराया. मग मी विचार केला, गोमट येते करा माझे भार ओझे. देवाला सांगितलं, माझं तुला जे चांगलं वाटतंय ते कर, तुझ्या मर्जीनं कर, कारण माझं चांगलं माझ्यापेक्षा चांगलं तुलाच चांगलं कळतं. कारण आम्हाला आमचं चांगलं कळत बरं कळत नाही असं नाही, बरं सगळं कळतं. कळत कसं नाही, अहो सगळं कळतं, पण कसं आहे ना, श्रद्धा आणि विश्वास. नीट ऐका, पार्वती मातेने मळी काढली, गणपती केला, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. शास्त्र काय सांगतं, पार्वती श्रद्धा आहे, महादेव विश्वास आहे. विश्वासाचं श्रद्धेशी पाणी ग्रहण झालं की विवेक नावाच्या गणपतीचा जन्म होणारच, तो अधिकार आहे त्याचा. ज्यावेळेस भगवंतावर श्रद्धा आणि विश्वास ठेवता त्यावेळेस विवेक नावाचा गणपती घरात येणार. म्हणजे आणि एकदा विवेक नावाचा गणपती घरात आला की कार्तिकेय नावाचा पुरुषार्थ साधला जाणारच. धर्म अर्थ काम मोक्ष आपोआप चरणाशी लोळण घेतील. फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवा. आणि टाळी वाजू वाटली तर वाजवत जा, त्याला काही सरकारचा GST नाहीये, मोफत आहेत, वाजवायच्या आणि प्रेमाने वाजवायच्या. आता काही माणसं उपकार केल्यासारखी टाळी वाजवतायत. दर्गे दर्गे म्हणती का वाजव, धरगे आली का आमच्या गावात, धरगे दर 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 नाम करताय भिकाऱ्याला. तुमचं कसं आहे माहित आहे, एक माणूस एका महाराजाकडे गेला, म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे. खरं तर हाच विनोद आहे, पण मरू दे. जयाचे आहे का धड नाही, तयाचे परित्र पुस्ती काही. अरे तुम्ही कुणाला मानताय हे तरी लक्षात घेत जा जरा. अवघड आहे लोकांचं पण, बापरे. अहो ज्याला माणूस कळला नाही त्याला देव काय करणार, मला कधी कधी कळतच नाही. सगळी भेदभाव करणारी माणसं आहेत आणि काय संप्रदाय वगैरे अवघड आहे. समदृष्टी घेता समान श्री हरी शमनमावरी हरी झाला. समान नजरेनं बघायला शिकाय.
अरे बघा त्या शेतकऱ्याकडं त्याचा जेवढा जीव पोटच्या लेकरावर आहे तेवढा जीव गोठ्यातल्या बैलावर सुद्धा, एवढा समभाव ज्याच्या घरात आहे, कसं सांभाळणार नाही देव त्याचं? समभाव पण ठेवत जा ना, सिमिलॅरिटी. हे फक्त बघायचं बोलायचं नसतं रे, वागायचं पण तसं असतं, वागण्यात मजा आहे. मग माणूस महाराजाकडे गेला, म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे. महाराज म्हणला हरकत नाही, नारळ घे, वर्षात होईल. महाराजही तसाच, हा वर्षाने महागारी आणला, म्हणला भामटा तू, वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणला नारळ दुसरा घे, पण माणसात बोंबलू नको, झालं नाही. प्रसिद्धी कमी करू नकोस ना. हा 2 वर्षाने आला, म्हणला पक्का भामटा तू, 2दा नारळ घेतला, 1दा लेकरू नाही. महाराज म्हणले अरे माझा नारळ फसत नाही, तुझ्या बाबतीत 2दा फसला, तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले का रे, जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागायला आली सगळी बायको घेऊन आली. हुशार आहेत, त्यांना कळलं ते हुशार आहेत महाराज बरं का. तू 2दाही एकटाच आला, तुझी बायको कुठे? ती म्हणला लग्न नाही झालं. तुम्हीच सांगा किती नारळ दिल्यावर लेकरू होईल. मी सांगते अंतकरण शुद्ध न ठेवता परमार्थ केल्यावर कसा देव भेटेल? भावे विना भक्ती, भक्ती विना बळे विना शक्ती, भावे विना देव नकळे, निसंदेह गुरु विना अनुभव, भाव बळे आकळे करत यावळे, काही नलगी एक भावाची कारण तुका म्हणे हा न विठोबाची. खरं सांगू, ही संपत्ती मिळवायला जी या लेकरांच्या मुखात आहे त्याला मायबाप श्रेष्ठ लागतात दादा. अरे लेकरं पुढे जाऊन पैसा कमावतील नाही कमावतील, पण शास्त्र संपत्तीची फार गोड व्याख्या करतं. विपदो विपदो नेव संपदो म्हणजे संपदा, विपदा विस्मरणम विष्णू, संपन्नारायण स्मृती. विपत्ती म्हणजे विपत्ती नाहीये, संपत्ती म्हणजे संपत्ती नाहीये. भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती आहे, भगवंताला मनात साठवणं ही खरी संपत्ती आहे. ज्याला जपता आली तो श्रीमंत. काय करतं पैशाला दादा? आणि पैशाचा विचार कराल ना पुणेकर, 65 लाखाची सावकारकी होती माझ्या तुकोबांची, देहूची बरं का. तो पुण्याचाच भाग येतो जिल्हा. 65 लाखाची म्हणजे आत्ताच नाही, 450 वर्षापूर्वी. आत्ताच 10 लाख म्हणजे तेव्हाचा रुपया. अशा हिशोबाने 65 लाख. थिंक अबाउट इट. 2 BHK आपला, तरी भजन करत नाही आपण. 65 लाखाची सावकारकी आहे. 25 बैलगाड्या कर्जपत्रांनी भरल्या होत्या, जेव्हा कर्जपत्र इंद्रायणीत बुडवायची ठरवली होती. किती बैलगाड्या? 25. एका कागदावर 100 ते 200 एकरी जमिनी घाण होत्या. अशा कागदांच्या 25 बैलगाड्या तुकोबांनी इंद्रायणीत बुडवल्या होत्या. या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय, तो वारकरी संप्रदाय. अरे तुकोबाची बायको तरी गरीबाची होती का? पुण्याचं सासर आहे तुकोबाचं, पुण्याचं सासर आहे तुकोबाचं. गुळवे सावकाराची पोरगी तुकोबारायची बायको आवली. 3500 एकर ऊस होता तुकोबाच्या सासऱ्याचा. 3500, 3500 एकर ऊस होता भवानी पेटकर पुण्यात. 1425 माणसं वन टाइम हाताखाली असायची बायकोच्या, पण नवऱ्याच्या घरी मिठात सोबत भाकरी खायची. 4 ठिगळांची साडी नेसायची, तक्रार करत नव्हती, तिला लक्ष्मी म्हणावं दादा. तुकोबांनी सगळं पाण्यात वाहून दिल्यामुळं त्या तुकोबाच्या बायकोनं कधी तक्रार केली नाही नवऱ्याकडं. तक्रार केली पण देवाकडं. बरे नाही केले माझे माये पापे, पदरी बांधिले भिकाराच. विचारलं कुणी काय करतो नवरा, काय सांगू जगाला? तुटकाच विना त्याला 2 तारा, पंढरीच्या पंढरीच्या. पण तिला माहित होतं ही संपत्ती आहे माझ्या नवऱ्याची. काय अधिकार त्या आवलीचा. 2 जिजाऊ झाल्या महाराष्ट्रात. एकीनं पुत्र दिला, हिंदवी स्वराज्य उभा टाकलं. एकीनं धनी दिला, परमार्थाचा कळस उभा टाकला. 2ही जिजाऊ तेवढ्याच सामर्थ्यवंत होत्या. आणि कौतुक आहे, स्त्रीचा आदर करायला शिका. नुसते गणपती गौरी नवरात्र करत जाऊ नका. खरं सांगा पुणेकर, ही तुमच्या बहिणीच्या लेकीच्या वयाची आहे. माझ्या नजरेत नजर घालून सांगा, जे या महिन्यात महाराष्ट्रात चाललंय ते योग्य आहे का? कोलकाता आपला नाही रे, पण बदलापूर, दौंड, आपलं पुणे हे आपलंच आहे ना. का? कशासाठी? कारण गाथा ज्ञानेश्वरी हातात नाही आमची. ज्यावेळेस आम्हाला कळेल ना आम्ही कुठल्या मातीत जन्माला आलोय, आमचा खरा बाप कोण आहे, त्यावेळेस आम्हाला कळेल जगायचं कसं.
शाहिस्तखानाच्या लाल महाला चालल्यात, शाहिस्तखानाच्या बहिणीची पोरगी कुठतरी लपली, बायको पळत पळत आली शाहिस्तखानाची, चहापणा मुझे लगता है शिवा के मावलों ने बदली की आग में लड़की उठा ली। शाहिस्तखान शत्रु है पण बायकोला सांगतो बेगम जबान को लगाम दे, शिवा है वो ऐसी उसकी औलाद नहीं कि बेटी उठाए। कौतुक बायकोला वाटलं चहापणा शत्रु है वो आपका, प्रशंसा कर रहे हैं उसकी। बेशक शिवा शत्रु है मेरा, बेशक शिवा शत्रु है मेरा, लेकिन विश्वास के साथ कहता हूँ इन आंखों ने देखा है बेटी उनकी हो या अपनी, वो शिवा हर औरत जात की इज्जत करता है, देवी की तरह पूछता है। शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्य राजाचं, त्याचे वारसदार आमची पोरं, आमच्या नजरेत तीच प्रकरतात, तेच सामर्थ्य आणि तेच पावित्र्य पाहिजे। आम्ही अर्धरात्री 12 वाजता अर्धनग्न पोरगी दिसली ना तरी आमच्या मातीतल्या पोरानं तिला तिच्या आई बाबापर्यंत सुरक्षित पोहोचवली पाहिजे, हा धर्म आहे आमचा। हे शिकवतात आमचे ज्ञानोबा तुकोबा। थिंक अबाउट इट, करा विचार। आपण वाईट आहेत असं नाही रे, पण बोललं पाहिजे। मला असं नाही म्हणायचं तुम्ही वाईट आहात, पण सुरुवात फार छोट्या गोष्टीनं होते दादा। चोरली पेन्सिल काय आणि टाकला डाका काय, चोरी ती। मग चौकात बसून हेकून आलेली बघ, तिकून गेली बघ, माझी आली बघ, तुझी गेली बघ, हिचा चेहरा असा, हिचा बांधा असा, हिचा कांदा असा, हो पटलं पाहिजे आपल्याला। आपण त्या मातीत जन्माला आलो जिथं मासाहेबांनी शिवरायांना सांगितलं, राजा तुम्हाला राजा तर व्हायचंय पण बाया नाचवणारा नाही, बाया वाचवणारा राजा व्हायचंय। हे शिकवणारी पिढी आहे आपली। कितीतरी वाचा शास्त्रवेद, कितीतरी वाचा पुराण, कळेल तुम्हाला सगळ्या जगाचा बाप आहे ब्रह्म, पण देवळात नाही। आज ब्रह्माचं मंदिर पाहिलं का कुठे? इन होल वर्ल्ड अख्ख्या जगात पुष्कर क्षेत्र सोडलं तर ब्रह्मदेवाचं मंदिर नाही। त्याचं कारण फक्त वाईट नजर आहे। स्वतःचीच मुलगी सरस्वती शारदा तिच्यावर चुकून नजर गेली। आज जगाचा बाप आहे ब्रह्म, पण पुष्कर क्षेत्र सोडलं तर देवळात नाही। 33 कोटी देवाचा राजा इंद्र, 100 यज्ञाची ताकद, अष्टमुख्य नायिका मनोरंजन करायला, उर्वशी, मेनका, रंभा आपल्या भाषेत मनोरंजन करतात त्यांचं। नजर फिरली पायाच्या बोटापासून डोक्याच्या केसापर्यंत येज पडली, आळ्या झाल्या, पू झाल्या, सगळ्यात देखणा चंद्र, 27 बायका त्याला। स्वतःच्या गुरुच्या बायकोवर वाईट नजर टाकली, 5 महिन्याची बाळांत करून सोडली, बुध नावाचा पुत्र चंद्रापासून झाला तिला, परिणाम डाग आहे आज त्याला। आयुष्यभर नारायण नारायण करणारे नारद एकदा चुकले रे। श्रीमद नारायण 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 हरि नारायण नारायण हरि नारायण, गजमन नारायण 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 नारायण। फक्त त्यांना वेळ लागाय नको, कुठं सुटून कुठं धरलं मला बरं का। नारायण, आणि देवाचं नाव आहे रे, येईल तैसा बोल रामकृष्ण। काय दिवस होते दादा, सुरुवात काकड्याने व्हायची, काय पुण्य होतं दादा, संतांच्या नामचिंतनाने चालू व्हायचं। उठा पांडुरंगा प्रभात समयो पांडुरंगा, वैष्णवांचा Wait.
म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नरदेह दुर्लभ जाणा वासुदेव म्हणा का म्हणा स्वतःच्या पॉझिटिव्हिटीसाठी सकारात्मक भावनेसाठी विश्वासासाठी तुमच्या सामर्थ्यासाठी म्हणा अहो म्हणलं तर काय होईल मिठी पडली पण लहरी नाव घेतलं ना माझे चित्त तुझे फक्त नाव घ्यायची देरी आहे देवाच्या नावाला काही पाप पुण्य नाही काळ वेळ नाम दोन्ही पक्ष पाही बिंदास्त मला सांगा मध रागाने खाल्ला गोड लागत नाही लागतं की नाही विष प्रेमानं पिलं मरत नाही घरी गेलो बघा विचारून बघा गणपती पडू द्या पुन्हा बघू पुढचं महाराज बरं का गणपतीच सुतक नको आहे की नाही मध येतो गोड लागणारच आहे विष येते प्रेमानं पिलं तरी मारणारच आहे भगवंताचं नाव येतंय मुखात आलं की पुण्य देणारच आहे कारण त्याच्यात तेवढी ताकद आहे घेता नाम विठवाचे हो घेता नाम विठवाचे घेता नाम विठवाचे हो घेता नाम विठवाचे घेता नाम विठवाचे घेता नाम विठवाचे घेता नाम विठवाचे घेता नाम अहो निस्त बजलं ना त्याला बजे व्रजैक मंडनम समस्त पाप खंडनम सुपिच्च गुच्च मस्तकम सुनाद वेणु हस्तकम मनोज गर्भमोचनम विशाल लोललोचनम अनंग रंग सादर ब्रह्म कृष्णनागरम बजे व्रजैक मंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदन काही नाही हरिमुखे म्हणा सगळ्याचा अर्थ एवढाच होता चहुवेदी जाणं साई शास्त्री कारण अठराई पुराण म्हणून माझे चित्त तुझे म्हणून दृष्टीनं फिरे कारण मला सगळं फिराल्यावर कळालं सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला बाकी सगळा जगत भास आहे आणि हा सगळा भास असेल तर माणसानं खऱ्यापाशीच जावं नाही का आणि खरं एकच आहे देव माझा मी देवाचा हीच माझी सत्य वाचा हेच खरं आहे की माझ्यासाठी तू आहे आणि तुझ्यासाठी मी आहे बास काही नाही आयुष्य अहो ती रखमा आणि ती जिजा आवली आपण जिला म्हणतो अहो एवढा संसार सांभाळावा तिने एके दिवशी तुकोबांना भाकरी द्यायला चालल्या एवढी श्रीमंताची पोरगी एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये संसार सांभाळला पण कधी नवऱ्याची साथ सोडली नवऱ्यानं संसार सोडला तरी बायकोनं नवरा सोडला स्त्री होती ताकद तिच्यात सांभाळायची आणि खूप ताकद असते माय तुमच्यात लय गोड आहे ग माय तुम्ही लय गोड आहे आई शपथ तुम्ही लय गोड आहे तुमचं तोंड सोडलं ना लय गोड आहे लय खुश होऊ नका तुम्ही विगुणाचे नाही आम्ही बोलतो कारण तुम्ही तसं वागता बोलायची गरजच पडू नये एवढं प्रेम द्यावं का ग माय आणि खरंच ताकद आहे माय तुमच्यात काय सांगायचं माय अहो तीच आवली अखंडितपणे तुकोबांना भाकरी दिल्याशिवाय भाकरी नाही खायची 4-4 दिवस तुकोबा सापडत नसायचे ग एके दिवशी असंच तुकोबांना भाकरी द्यायला चालली आता पहिलं पुणे येते काटा मोडला तिच्या पायात काय मोडला थोडेफार शेतकरी आहे का बसलेला शेती माहित आहे का थोडेफार लोकांना शेतकऱ्याच्या पायात काटा मोडणं काही नवल आहे का आता शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला शेतकरी काटा बघायला पाण्याने पाय स्वच्छ करतो का मग शेतकरी काटा कसा बघतो लाजू नका सगळे थुकाच लावतात इथं काही हायजीन मेंटेन करायचं नसतं थुकाच लावायचं असतो आता हा ना तर काय एका थकाने काटा दिसत नाही 2-4 वेळा तरी लावायला लागतो आता काटा मोडला आवलीला पण त्रास झालाय विश्वाच्या मालकाला आधी प्रथम देव समजून घ्या तुम्ही भामटेपणाला देव म्हणता तुम्ही अंधश्रद्धेला देव मानता खूप मोठी ताकद आहे याच्यात थोडी सिमिलरिटी लक्षात घ्या विश्वास देव आहे ट्रस्ट काय झालं माणसं स्पिरिच्युअल झालेत यात वाद नाहीये आध्यात्मिकतेकडे लोकांचा कल आहे पण चुकीचं आहे म्हणजे कसं झालंय थोडं सोपं करून सांगते
आमच्याकडं महाराज फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार आहे, चलत आला तर मूर्ख आहे. म्हणजे आम्ही त्या महाराजाची प्रसिद्धी बघून त्याला मानतोय. चुकताय. देव कसा मानताय? त्याचं मंदिर बघताय, त्याची सजावट बघताय, त्याचं तसं नाहीये. माऊली काय गोड सांगतात, जे जे तिचे भूत तिथे मानी, जे भगवंता भक्ती योग निश्चित जाण माझा. मला देव कळला हे मी त्या दिवशी समजेल ज्या दिवशी मला माझ्या आतल्या परमात्म्याचं दर्शन होईल. त्यावेळेस मला देव समजतो, त्यावेळेस मला कळेल. आय विल डू इट. मी पाहिजे ते करू शकतो. हा विश्वास जेव्हा माझ्यात निर्माण होईल त्यावेळेस मला देव मिळेल. सर्वाघटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक. हे सगळं तुझं आहे. याचा अर्थ हे सगळं तुझे निर्माण केलंस. हा अधिकारी जरी तू असला तरी हा करवण माझ्याकडनं घेतोय. अजून एकदा सोपं करून सांगते, आम्हात या परस्परे एका नामाचीच अंतरे. तुझ्यात आणि माझ्यात काय फरक आहे देवा? नामस्वरूपी. ज्यावेळेस ज्ञानोबारायांनी ताटी लावून बसले, 5 वर्षाची मुक्ताई आहे. संतांचे चरित्र वाचा, तुम्हाला व्यक्तिमत्वाचा अंदाज येत चालेल. आपल्यात किती ताकद आहे हे समजून घेण्यासाठी तुम्हाला चरित्र वाचणं फार गरजेचं आहे. तुम्हाला ज्ञानेश्वरी गाथा वाचणं फार फार गरजेचं आहे. पुराण वाचा, वेद वाचा, शास्त्र वाचा. ते म्हणसाल ताई कळत नाही. अरे भाषांतर वाचा, थोडा विचार करा. थिंक अबाउट इट. साधं सांगते मी तुम्हाला. पितामह भीष्माने वचन दिलं, काही झालं शस्त्र उचलणार. कृष्णाने सांगितलं भीष्माच्या वचनाचं मी पालन करेल, काही झालं मी शस्त्र उचलणार. आता अर्जुनाच्या रथाचा पाय गेला, बाणावर बाण अर्जुनाला मारला. चुकीच्या अवस्थेचा गैरफायदा अर्जुनाचा घेतला गेला. देवाला सहन झालं नाही. देवाने शस्त्र उचललं आणि फिरवलं. पितामहा भीष्माने विचारलं, देवा देव असून वचन मोडलं. देवाने सांगितलं स्वतःचं वचन मोडेल पण भक्ताचा अन्याय सहन करणार नाही. हे सगळ्यात मोठं वचन आहे माझं. म्हणजे करणारे जरी आपण असलो तरी कुठली तरी एक वाइब्स आपल्याकडनं करून घेते बघा. ओरा म्हणतो आपण त्याला, वाइब्स. एक ताकद ही दिसत नाहीये. कधी कधी होतं बघा, सगळीकडले दरवाजे बंद होतात पण कुठून तरी एक आशेचं किरण मात्र दिसतं. आपण म्हणतो देवासारखा धावून आलास, हे लक्षात घ्या, तोच परमात्मा असतो, फक्त रूप वेगळं घेतलेलं असतं. म्हणून तुकोबा म्हणतात, विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल वीत गोत चित्त, विठ्ठल माय बाप चुलता, बहीण बंधू भ्राता. मग माऊली तेच म्हणतात बघा, तू गुरुबंधू पिता, तू अमुची इष्ट देवता, तू ही सदा रक्षिता, आपदी अमोते. रक्षिता रक्षण करणं, आपदी संकट. गुरु माय बाप बंधू कुठल्याही स्वरूपात येतोस पण आमच्यावरचं संकट मात्र रक्षून नेतो. मग तो देवा म्हणून विश्वास. मग ती आवली तुकोबांना भाकरी दे. तुम्ही विषयाकडे आलात का? तुम्ही विषयाकडे आला का? ती भाकरी द्यायला चालली होती ना, पायात काटा मोडला नाही का तिच्या? आता काटा मोडला, हिला पण त्रास झाला बापाला. कुठल्या? पंढरीच्या मालकाला, दादा जगाच्या मालकाला. तो पांडुरंग परमात्मा वैकुंठ सोडून धावतोय त्या आवलीच्या पाठी. थांबा म्हणे, काटा रुतलाय, तुम्हाला कळतंय की आम्हाला? मग का काढत नाही यात? कसं आहे ना देवा, माझ्या पायातल्या काट्यापेक्षा माझ्या नवऱ्याच्या पोटाची भूक जास्त बोचते मला, आणि ती भागवणं मला माझ्या पायातल्या दुःखापेक्षा जास्त महत्वाचं वाटतं. ती पत्नी आहे रे. पण आजकाल हाय क्लास सोसायटीचं सगळ्यात मोठं चिन्ह, सिम्बॉल कुठलं असेल तर जी पोरगी नवऱ्याला आरतुरं बोलते ती हाय क्लास आहे. जिने नवऱ्याचा सन्मान नाही केलाय ती हाय क्लास सोसायटीची आहे. एका बाईनं मला हाताला धरून चहा प्यायला नेलं. म्हणलं अगं मी चहा पित नाही, दूध पी. आता ती 120 किलो, मी 40 किलो, वरबडत नेलं तिनं मला महाराज. नाही म्हणे पीच म्हणे. म्हणलं ठीक आहे. मला वाटलं फाल तिला आत्मीयता आहे माझ्याविषयी, पण आत्मीयता वगैरे असं काही नव्हतं. फोटो काढायचे होते, स्टेटस, 1 दिवसाचा स्टेटस भागवायचा होता तिला तिचा. ठीक आहे म्हणलं, काही हरकत नाहीये, तेवढं का होईना चला. मग तिने मला म्हटली, थांबा ताई कुणाला तरी बोलवत आहे. तिने फोन केलाय, कुठेच रे म्हणे. म्हणलं मुलाला बोलवत आहे? म्हणले नाही नवऱ्याला. म्हणलं नको चहा, तुझा चहा पिऊन माझी गाडी पुला खाली गुलतायशी महाराज. एक थोडंसं एक सिमिलॅरिटी, समानता असावी, पण आपल्यालाही मालकाचा आदर करता आला. त्यांनीही आपला करावा आणि आपणही त्यांचा करावा. आदर आदर आहे ना दादा या विषयाकडे. मग ती जिजा
ती अवली नवऱ्यासाठी विठ्ठलाला टाळतीये. थांबा म्हणे विठ्ठला नवऱ्याला भाकरी देऊन येते. तुकोबांना भाकरी देऊन येते. विठ्ठल जाग्यावर आहे. आता तरी बघू द्या काटा. त्याच्या चरणाच्या स्पर्शासाठी विश्व तळमळतं. त्रैलोक्य तरस अखंड दैवता योगयाग करतात. तरी त्याच्या चरणाचा स्पर्श दुर्लभच. त्या विठ्ठलानं माझ्या जिजाऊचा पाय हातात घेतला. काय भाग्य असेल त्या माय माऊलीचं. थुका लावून काटा दिसतो का पाहिला. राग रखमाईला आला का हो देवा. साधी साधी माणसं प्रेस्टिज मेंटेन ठेवून राहतात. जगाचं मालक तुम्ही. खरं सांगा अर्धा तास झालं थुका लावताय. काटा दिसते ना तुम्हाला. मग का हो असं वाटतंय. काय वाटतं रखमा तुम्हाला. काटा रुतवणाराही मीच आहे आणि काटा काढणाराही मीच आहे. माझ्या तुकोबाची अर्धांगिनी. ज्या तुकोबानं संसार त्यागला. त्या तुकोबाचा संसार ज्या स्त्रीनं सांभाळला. तिच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावी म्हणून एवढा अट्टहास केला. चरणी माती देवईची चरणी माती देवईची परमात्म्या तर मिठी पडली मिठी पडली याचा अर्थ तुका म्हणे घालू तयावरी भार बाहू हा संसार देवा पाय. पण हे शक्य कधी झालं. माझे चित्त आता कोटे धावे म्हण तुझं विचार ना. पण हे झालं कधी तुझं पाहता. जेव्हापासून तुला पाहिलं आता जिथं पाहिलं तिथं तूच दिसलास. जे जे दृष्टी दिसे ते हरी रूप आणि तू इतका देखणारच ना. बरं अशी प्रथम तर आपण काय केलंय माहित आहे. देवाची बार वेगवेगळी स्वरूप निर्माण केले. देव अंतरंगाने जर पाहिला ना. माझी राधा सांगते देवा ज्या दिवशी तुला पाहिल ना त्या दिवशी. कारण हे आपण जे चक्र निर्माण केलंय ना खोट्या गोष्टींचं. राधा 22 वर्षाची त्यावेळेस श्रीकृष्ण 5 वर्षाचे. राधेला नवरा आहे जेव्हा देव रांगतोय. हे समवयन नाहीये. त्यामुळे आजकालची पोरं जे म्हणतात ना तू माझी राधा मी तुझा कृष्ण हा फालतूपणा आहे. तेवढा अधिकार नाहीच आहे आपला. ती राधा म्हणजे ज्यावेळेस भगवान विष्णूने मोहिनीचं रूप घेतलं. ज्यावेळेस दैत्यांकडे अमृत गेलं छलकपटाने देवाकडे आणायचं होतं म्हणून देवानं मोहिनी रूप घेतलं. ते मोहिनी रूप इतकं देखणं होतं की दैत्य बोलले यात नवल नाही. देव सुद्धा बोलले. प्रत्येक
प्रत्येक देवाला वाटलं अशी पत्नी असावी, पण एकमेव सूर्यदेव होते ज्यांच्या मनात अशी भावना निर्माण झाली, एवढी देखणी सालस गोंडस, जर माझ्या पोटी मुलगी जन्माला आली तर काय भाग्यवान बाप असेल मी, हे वात्सल्य त्या सूर्यदेवाच्या मनात निर्माण झालं. मग भगवंताला वाटलं एवढं स्वच्छ ज्याचं मन आहे त्याच्या पोटी जन्माला आलो तर मी भाग्यवान ठरेन. मग विष्णूने वरदान दिलं, सूर्यदेवा ज्यावेळेस कृष्ण म्हणून जन्माला येईल ना तेव्हा तुमच्या पोटी राधा म्हणून जन्माला येईल, आणि ती राधा इतकी देखणी असेल, अख्खं विश्व जिच्या प्रेमात आहे तो तिच्या प्रेमात असेल एवढी देखणी स्त्री तुझ्या पोटी जन्माला येईल, ती राधा आहे. मग कृष्ण आणि राधा वेगळे आहेत का? लवण मिळविता एकच आहे, नामस्वरूपी अंतर आहे. लोकांनी फार विचित्र केलं. कृष्णाला 16,108 होत्या, आम्ही 2-4 करतो. भामट्या तू एकच सांभाळ. काय विचित्रपणा रे. तरी कोण म्हणलं तुम्हाला देवाला एवढ्या बायका वगैरे होत्या? हे इतकं चुकीचं ऐकता ना कथा तुम्ही. आणि ते म्हणे रामाची रावणाकडे होती म्हणे सीता, आणि मग सीता आली म्हणे रावणाकडनं, आणि मग लोकांनी म्हणलं म्हणे, आणि एक परीट म्हणला म्हणे, आणि मग राम आहे तुम्ही, आणि तुमची बायको रावणापाशी रावण आली, मग आता कसं आम्ही म्हणायचं नीट आहे ती, आणि तुम्ही राम आहे म्हणून देव आहे म्हणून स्वतःच्याच बायकोवर असं न्याय चालता का तुम्हाला? आणि मग राम म्हणला म्हणे जा म्हणे मग वनव्यासाला. ही राम आहे ना, देव आहे ना तो. ज्या देवाला भक्ताचं मन न सांगता कळतं त्याला बायकोचं पावित्र्य कळणार नाहीये का? न सांगता तुम्हा कळू येते. काय असतं ना, कर्म देवालाही चुकत नाही. ज्या वेळेस दशरथाचा मृत्यू पुत्रवियोगाने झाला, कर्मे दशरथ वियोगे मेला, त्याचं काही नियतकालीन मरण नव्हतं. हे बघा तुम्ही थोडस ना जरा वाचत जा पुस्तकं वगैरे. माणसाची जी ताकद असते ना, शरीरामध्ये 72,000 नाड्या, 24 नाड्या प्रधान, 3 नाड्या प्राणवाहक, इडा पिंगला सुषुम्ना, इडा पिंगला सुषुम्ना, यातनं माणसाचा प्राणवायू वाहतो. पूरक, रेचक, कुंभक श्वसनाचे 3 प्रकार, याच्यावर ज्याचा अधिराज्य आहे. 3.5 वडे गमसली कुंडलिनी शक्ती, बिंबीच्या देठापासून षडशस्त्राचं भेदन करत भ्रमरंध्रात जाऊन मिळते, त्यावेळेस माणसाला जीवनशक्ती प्राप्त होते. नीट आहे का? सनातन धर्मामध्ये गंध लावतात? सायंटिफिकली अनामिका, करंगळी शेजारचं बोट जेव्हा मस्तकाला लागतं तेव्हा मायग्रेनचा त्रास होत नाही. माणसाकडे सकारात्मक भावना राहते, माणसाकडे विश्वास निर्माण होतो. इथला गंध, चंदन, बुक्का, अष्टगंध, काय जे काही असेल, जर तुम्ही इथं लावलं तर तुमची पॉझिटिव्ह एनर्जी वाढते. म्हणून कपाळाला गंध लावायचा असतो. इट इज सायन्स. हे अध्यात्म आहे. विज्ञान फळ आहे त्याचं, अध्यात्म मूळ आहे. का तुळशीची माळ घाला? ऑक्सिजन देणारी वनस्पती आहे. जगाच्या मालकाला का तुळसच आवडतीये? कारण तुळस हे प्रत्येक रोगावर निदान करणारी वनस्पती आहे. काय पण लोक आहेत ना, मला नवल वाटतं लोकांच्या अंधश्रद्धेचं. नवल अवघड या विषयाकडे चला. मग रामाने सीता का वनवासाला पाठवली? पुत्रवियोगाने दशरथ गेले, म्हणजे त्यांचं मरण ठरलेलं. त्यांनी स्वतःने जीव सोडला. आपण मराठी भाषेत हाय खाऊन मेले असं म्हणतो की नाही, ते काळजीने गेले असं, अशा पद्धतीने ते स्वतःने जीव सोडला. आणि मग अर्ध राहिलेलं आयुष्य ब्रह्माने रामाला दिलं. एकांतामध्ये बसलं रामाने सीतेला सांगितलं, सीते नसतो दिसलो तुला आज, जर माझ्या बापानं आयुष्य दिलं नसतं मला, हा सुखाचा संसार माझ्या बापानं दिलेल्या आयुष्याची पुण्याई आहे. ते माणसाला असं होतं का? इट इज जनरेटिक, अनुवंशिक मिळतं बापाचं. एक माणूस डॉक्टरकडे गेला, म्हणला लय दिवस झालं चक्कर येते. डॉक्टर म्हणला शुगर आहे. माणूस म्हणला शक्यच नाही, मी गोड कधी खात नाही. डॉक्टर म्हणला हाय. माणूस म्हणला नाही. डॉक्टर म्हणला हाय. माणूस म्हणला तू आमटाय. डॉक्टर म्हणला लय मारीन, शुगर आहे तुला. माणूस म्हणला कस काय झाली? डॉक्टर म्हणला तुझ्या बापाला होती म्हणून तुला झाली. इट इज डीएनए, तुझ्या रक्तात आहे. अगदी बापाचं मिळतं. आयुष्य मिळालं रामाला, सायन्स कळलं, आयुष्य मिळालं रामाला. पण सीतेनं सांगितलं, प्रभू जर आयुष्य बापाचं आहे आणि शरीर तुमचं आहे तर असा संसार मला चालणार? मी सत्वशील जनक राजाची कन्या आहे, एकटी राहील, पण असा संसार करणार नाही. नियतीनं जर इथपर्यंत लिहून दिलाय तर तुमच्यासोबत इथपर्यंत संसार करणं माझं कर्म आहे. आता इथून पुढे सहवास नवऱ्याचा सोडलाय, राजभोग त्यागलाय, आणि सत्वासाठी नवरा सोडून पोटात लेकरू घेऊन जी वनवासाला गेली ती सीता आहे. आणि हा आमचा धर्म आहे.
रामानं पाठ ठेवली नाही. कळतंय? आता ऐका, 16,100 पोरी कंसाच्या कारावासात होत्या, ज्यांनी भगवंताकडे याचना केली, देवा पोरी येत आम्ही, तू मुक्तता केलीस गोकुळाची, मथुरेची, त्रैलोक्याची, आमचं काय? परपुरुषाच्या छायेत राहून आलो, ही माणसं किती कलंकित म्हणतील आम्हाला, घाण नजरेनं, कनिष्ठ नजरेनं, वाईट नजरेनं बघतील, असं जगण्यापेक्षा मेलेलं बरं ना परमात्म्या. कृष्णाने सांगितलं, अरे मी आहे ना, कोणी तुमच्याकडे पाहिलं ना वाईट नजरेने, सांगा त्याला, अरे कृष्णाच्या मालकीणी आहोत आम्ही, आमचा मालक कृष्ण आहे, तुमचा अधिकार नाही आमच्याकडे वाईट नजरेनं बघायचं. माझ्या कृष्णानं प्रत्येक मुलीला स्वतःचं नाव लावण्याचा अधिकार दिला. कौतुक वाटतं मला माझ्या देवाचं, त्यातल्या एकाही मुलीला कृष्णानं साधा स्पर्श सुद्धा केला नाही. भोग भोगोनी ब्रह्मचारी, नवल केवडे केवडे नकळे, कान्होबाचे कोडे, तुका मने नटधारी, भोग भोगोनी ब्रह्मचारी. ही परंपरा आहे आमची. आम्ही कुठेही नेतोय, काहीतरी ऐकायचं आणि काहीतरी म्हणायचं आणि काहीतरी सांगायचं नाही रे दादा. आमच्याकडे मायबाप आहे, तो जुनं भजन बघा, लेकरांची सेवा केली सतुआई, लेकरांची सेवा केली सतुआई, कस पाय फेडू कस तुझ्या रूप करा जगे तोड नाही, उभारील जीव माझा सावळी मिठाई विठ्ठला, माय बापा जन्मभरी सेवा तुझ्या बाबुलाची, जन्मभरी सेवा तुझ्या बाबुलाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. काय खरी गोष्ट होती. फिरत्याचा वरती देशी मातीला विठ्ठला, टाळ वाजवू नका. पाहुणे चालती दुखी संसाराची, राहिलेले दोन चार, येत असेल म्हणायला तर म्हणायला लाजू नका, आणि तेवढं बी येत नसेल म्हणाय तर जरा लाजा. अरे भजन दादा प्रेमाने. पाहुणे चालती दुखी संसाराची, मोठ्यानं पाहुणे चालती, यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी, कनवाज वितो बासरी, कनवाज बी. तुम्हाला काय टोचतो वय देव म्हणा की, काय टोचतो वगैरे तुम्हाला म्हणा. कनवाज बी बासरी, राधे चल माझ्या गावाला जाऊ, साऱ्या गोकुळ फिरून, राधे चल माझ्या गावाला जाऊ, अगं गोकुळ माझं गाव, अगं गोकुळ माझं गाव, राधे चल माझ्या गावाला जाऊ. टाळी भक्त पुंडलिकासाठी, मला नाही धनी पण म्हणते तुमच्यासाठी, धनी मला ही दाखवाना, धनी मला ही दाखवाना, चंद्रभागेच्या तीरी थांबला हरी, तो पहा विठेवरी, विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल, जय विठ्ठल विठ्ठल,
भजनात मजा आहे, पण भजनातली माझ्या कचकच कांद्याला कधीच कळणार नाही. त्याचं अख्खा आयुष्य भंगणार गेलं ना. तुझ्यासाठी गेले, तुझ्यासाठीच गेले नालायका जोडे. माझं तोंड बेकार आहे, दुसरं काही नाही महाराज. माणसं गोळा करायची अवघड नाही रे, येडी झालेत माणसं. माणसं गोळा करायची काय अवघड आहे. माझ्या ऐवजी दुसरी पाटील बोलवली असती, बसाय जागा पुरली नसती, कुठेही बसून पाहिलं असतं. माणसं गोळा करायची अवघड नाही, पण सज्जन गोळा करायची नक्कीच अवघड आहे. ते गरजेचं आहे. माणसाला कोण खातात दादा? मुंग्यावानी माणसं येतात, फक्त गोष्ट चुकीची पाहिजे. अरे यांना गवळण तरी माहित आहे का? ऋषी मुनींची तपश्चर्या म्हणजे गवळणीचा अवतार आहे. श्रीकृष्णाचा सहवास जिला लाभतो तिचा अधिकार काय असेल? चष्टावारी घेतलं यांनी सगळ्या गोष्टी. अरे भजन करा ना, बिंदास्त आवडेल तसं म्हणा, काय हरकत आहे. गणपती राया पडते मी पाया, काय मागू मागणे रे, काय मागू मागणे रे देवा, काय मागू मागणे रे. तुझ्या भक्तीचा तुझ्या शक्तीचा आशीर्वाद राहू दे रे. हेच माझं सांगणे रे देवा, हेच माझं मागणे रे. टिम 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 मारी ढमाचा ढमढल वाज, टिम 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 मारी ढमाचा ढमढल वाज. घरी मजाल रे राजाचा राजगड राजा, घरी मजाल रे राजाचा राजगड राजा, घरी मजाल रे. सनीचा सूर्य कसा वाऱ्याने धरला, ढगांचा डोल घुमू लागला, बिजलीचा ताशा कसा कडकडाडला. पाऊस फुलांचा बरिशाव स्वागताला, पाऊस फुलांचा बरिशाव स्वागताला. आला 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 माझा गणराजा, आला 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 माझा गणराजा, आला 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 माझा गणपतीचा महादेवाचा, गणपतीचा महादेवाचा. गणपती 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 किती वर्णव मी दयाची माती. गणपती 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 सारे देव गणेशाला पूजिती. पार्वतीच्या बाळाला तुझ्या पायात वाळा, पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा. पुष्पहारांच्या घातल्यात माळा, ताशाचा आवाज, ताशाचा आवाज गणपती माझा नाचत. ताशाचा आवाज गणपती माझा, ताशाचा आवाज गणपती माझा नाचत. ताशाचा आवाज. तूच सुख करता तूच दुःख करता, अवघ्या दिनाच्या नाथा. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवीत माता. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवीत माता. कशाला डीजे लागतो रे दादा? नाचायला इथंही येतं, फक्त भजनात मन रमलं पाहिजे महाराज का. आणि ज्याचं भजनात मन रमतं ना, इमोशनली सॅटिस्फाईड असतो, तो समाधानी असतो. आणि समाधानी व्यक्तिमत्व पैशावाल्यापेक्षा कितीतरी मोठं असतं. आणि हे ताकद फक्त परमार्थात आहे. कधी होतं रे देवा? तुकोबा सांगतात, तुझं पाहता सामोरी भगवंताशिवाय तुम्हाला काही दिसतच नाहीये. अहो आता जिकडे बघेल तिथे त्यातला परमात्मा दिसतो. कारण ज्यावेळेस माऊली ताटीत बसतात त्यावेळेस मुक्ताई म्हणते, योगी पावन मनाचा साहे. पण ज्ञानोबांनी विचारलं, अगं मुक्ता, माझ्या माय बापाला साध्या शुद्धीपत्रासाठी या समाजानं इंद्रायणीत बुडवलं. माझे मायबाप देहांत प्रायचित्त देतात, तेवढं करून यांचं मन भरलं नाही. माझं अन्न पायदळी तुडवावं. अगं तुझं मांड भाजायला साधं खापर सुद्धा उपलब्ध करून दिलं नाही. अशा समाजासाठी मी का बरं ताटी उघडावी? एवढा त्रास ज्या माणसांनी दिला त्या माणसांसाठी मी स्वतःला का झिजवावं? मुक्ताईंनी इतकं गोड उत्तर दिलं. 5 वर्षाच्या मुक्ताई ज्ञानियांच्या ज्ञानाला सांगतात, ज्ञानदादा, ताटी तुला या माणसांसाठी उघडायची नाहीये. फक्त विचार कर, या माणसांच्या वागण्याचा तुला एवढा त्रास होतोय
तर या माणसांच्या वागण्याचा त्यांच्या आत असणाऱ्या परमात्म्याला किती त्रास होत असेल हा विचार करून ती ताटी उघड. तुला परमात्म्याचं दर्शन कर म्हणून द्यायचं आहे त्या माणसांना जे त्यांच्या आत आहे. तो परमात्मा सुखावायचा आहे जो त्यांच्या आतमध्ये स्थानपन्न आहे. हे कधी शक्य झालं? माझे चित्त मी जगाचा का विचार करत नाही, कारण मला माहित आहे माझा विचार करणारा सबलपणे उभा आहे. तिथे मागे पुढे उभा आहे. आली आघात लावणीया हात सांगितली चिंता मनाना हरी मुख्य. काय हरकत आहे दादा? जर जगाचा मालक माथ्यावर हात ठेवतोय तर मिठी पडली मग देवाला सर्वस्वी द्या की रे. मिठी पडली म्हणजे काय झालं? माऊली सांगतात बघा, ती लवणाची कुंजरे सुदली या लवण सागरे नोहेची माघारे परती जेवी. नीट ऐका, 12 फुटाचा मिठाचा हत्ती केला सागरात नेला 3 तास धुतला माघारी आणला. काही चुकतंय का? 12 फुटाचा मिठाचा हत्ती केला सागरात नेला 3 तास धुतला माघारी आणला. आला का? का नाही आला? मिठाचा आहे ना तो. अगदी तसंच आहे. मिठाची उत्पत्ती पाण्यापासून आहे. ते पाण्यात गेलं की पुन्हा पाणीच होणार आहे. अगदी तसं आहे. आपली उत्पत्ती त्याच्यापासून आहे. आपण त्याच्याकडे गेलं की त्याच्यासारखेच होणार आहे. म्हणून त्याच्याकडे जायचं आहे. म्हणून तुझं पाहता सामोरी. कारण माझी अवस्था नो हे सारिता निराळे लवण मिळविता जळे. देव पहावया गेलो तेथे देवाची होणे ठेलो. लोकांनी विचारलं काय दिलं देवाच्या नावाने? आज आम्ही त्याच्या चरणावर मस्तक ठेवलं. अख्खं जग आमच्या चरणावर मस्तक ठेवतंय का? तर आम्ही त्याच्या चरणावर मस्तक ठेवलं. पण किती आवडतो तुम्हाला देव? तू का म्हणे बडी त्याला पाहिलं की वाटतं आता हाच शेवट आहे. याच्या पलीकडे काही सुद्धा भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले आशा पाश. 16.5 वर्षाची कान्होपात्रा पंढरीच्या मालकाच्या चरणावर देह सोडते. आज कान्होपात्रेची समाधी पंढरीच्या गाभाऱ्यात आहे. देवानं देव केलं कारण देव इतका आवडतोय की जीव दिला तरी कमी पडतोय. पण हे कसं काय? त्याचं कारण आहे. मुखात त्याचं नाव आहे विठोबा रखुमाई. हरे विठोबा हरे जय जय विठोबा रखुमाई. सुंदर नामचिंतनाचा अट्टहास. गणरायाचा 5वा दिवस. कारण लोकमान्य टिळकांनाही माहीत असावं समूह जमा करायचा आहे तर गणरायाची स्थापना करावीच लागणार आहे. कारण तो गणाचा मालक आहे, गणाचा पती आहे, वाचास्पती आहे. म्हणून हा सुंदर नामचिंतनाचा अट्टहास. ही लहान लहान माझ्या ज्ञानोबरायांच्या चरणाशी असणारी लेकरं, गोड गायनाचार्य, उत्कृष्ट मृदुंगवादक, हरिभक्तपरायण विठ्ठल दादा. सांप्रदायिक कुटुंब असलं की नावही गोड असतं आणि सांप्रदायिक कुटुंब असलं की अस्तित्वही गोड असतं. यात काही वाद नाही दादा. पण आमचे विठ्ठल महाराज चरणावर साष्टांग दंडवत या बहिणीचा. गोड गायनाचार्य हरिभक्तपरायण ब्रह्मदेव बाळासाहेब महाराज हरिभक्तपरायण, ब्रह्मदेव महाराज, ब्रह्मदेव महाराज, विनायक महाराज, पांडुरंग दादा, सिद्धेश्वर महाराज, आमचे सिद्धेश्वर दादा अखंडितपणे ज्यांनी आमच्याकडे संपर्क साधला. उद्धव दादा, सगळी ही महाराज मंडळी. भगवंताचं नाव मुखात येतंय हीच एवढी ताकद आहे.
आणि त्या गोड देवाच्या नावाला गोड करायची ताकद तुमच्यात आहे. साष्टांग दंडवत या बहिणीचा तुमच्या चरणावर. संप्रदायाची तुरा ज्यांनी अखंडितपणे आपल्या खांद्यावर पेलवली अशी सर्व वर्चस्व असणारी मंडळी, ही लहान लहान लेकरं आज जर या वयात देव कळणं न कळणं पुढचं आहे. तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी वाचा, तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल. ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात, तुमच्या जीवनाचं कल्याण आहे. ज्ञानोबांना तुम्ही कळू द्या. हे माझं लेकरू आहे. अगदी तसं यांना देव कळतो न कळतो हो पुढची गोष्ट आहे, पण यांना देव आवडतोय हे सामर्थ्य आहे. यांच्या चरणावर साष्टांग दंडवत. यांच्या उत्कृष्ट सिस्टीम दादांचे मनस्वी आभार. हे माळकरी माणूस असला की सिस्टीम गोड लागतीच, त्यात वादच नाही. कारण कसं असतं ना, तिकडं फक्त बेस लागतो, इथं सगळंच लागतं. तिकडे फक्त बेसच वाचतो, कारण ते बेसलेस असतात, त्यांना बेस लागतो. अगदी सामर्थ्यवान असणारं व्यक्तिमत्व साष्टांग दंडवत आहे. सगळी बसलेली माणसं एवढ्या आत्मीयतेनं कीर्तन ऐकलं तुम्ही बरं का. कार्यकर्ते मंडळी तो उभा टाकूनच ऐकताय, तुमचेही मनस्वी आभार आहे की नाही. आमचे दादा ज्यांच्याकडे आम्ही मगाशी जेवायला गेलो, सगळी मंडळी आधी गुणवान आहात तुम्ही. खरंच तुमचं हे बघा, मी प्रथम आली आहे तुमच्याकडे. मला तुमचं व्यासपीठ त्याचं सामर्थ्य काही माहीत नाही आहे, माहीत नव्हतं. पण कसा विषय माहीत आहे, ज्यावेळेस मी पत्रिका पाहिली ना, गाडीत येतानाच म्हटलं व्यासपीठावर एक खोटं बोलणार नाही. गाडीतच जेव्हा पत्रिका पाहिली तेव्हा म्हटलं, जर प्रत्येक मंडळ या नवकिरण मंडळासारखं झालं तर माझा महाराष्ट्र जगातील सगळ्यात उच्चांकावर असेल विश्वासाने सांगतो. कारण आज या नवकिरण तरुण मित्रमंडळाने अखंडितपणे फक्त संकीर्तन ठेवलंय. त्याच्या पलीकडे बघा, सकाळी काकडा आहे, दुपारी चरित्र आहे, गाथा भजन आहे, त्यानंतर तुकोबरायांच्या सामर्थ्यावर चरित्र आहे. तुकोबरायांचे वंशज मुकुंद महाराज यांच्या माध्यमातून बघा, तुकोबा कळले ना, ज्या मातीहून तुकोबा चालतात ती माती विठ्ठल विठ्ठल म्हणते. ज्या दगडाला हात लावा तुकोबानी तो दगड पांडुरंग होतो. ज्या माणसाकडे बघावा तो माणूस विठ्ठलमय होतो. तुकोबराय कीर्तन करायला लागले, पुणे जिल्ह्यात मेलेला पोरगा उठून उभा राहतो. एवढं सामर्थ्य ज्यांच्यात आहे ना ते तुकोबाय. आणि हे सामर्थ्य तुम्ही ऐकताय दादा, कानावर पडतं. तुम्हाला ही ताकद केल्याशिवाय कळणार हे मला विचारा. मृत्यूच्या दारापासून पाठीशी आलेली पोरगी आहे मी. समाज किती ट्रोल करतो ना, हे माझ्या इतकं चांगलं कोणाला माहित नाही. पण या सगळ्यातनं उभं टाकायची ताकद फक्त या परमार्थाने मला दिली, म्हणून आज इथं मी उभा आहे. हे जर दुसरं क्षेत्र असतं ना तर 10 वेळा जीव दिलं असतं आतापर्यंत. 10 वेळा. एकदा मरणं वेगळं, रोज मरणं वेगळं. एकदा मेल्यावर सुटका तरी होते, पण रोज मरणं फार विचित्र असतं. ते मरण आम्ही भोगतो. आणि मला कौतुक आहे माझ्या आई वडिलांचं, माझ्या कुटुंबाचं. माझा बाप माळकरी, माझा आजा माळकरी, पंजाच्या पंजाबी माळकरीच. माशाला पवायला शिकवायला लागत नाही. मी वयाच्या 5व्या वर्षी पहिलं कीर्तन केलं. मी काय काल माळ घातली आज महाराज झाले आणि उद्या पाकिट घेते असं नाही. मी कीर्तन करते त्याला 18 वर्ष झाली. तोंडाकडे बघू नका, मी 23चीच आहे. फक्त वयाच्या 5व्या वर्षी पहिलं कीर्तन केलं, अशा हिशोबाने 23. आणि मी स्वतः आत्ता सध्या 80 ते 90 मुली सांभाळते. 6 मजली अर्शचं बांधकाम आहे माझं. मी स्वतः पत्र्याच्या घरात राहते, पण माझ्या 90च्या 90 पोरी, प्रत्येक 4 मुलीला वेगळी रूम आहे. हाय क्लास स्टँडर्ड मेंटेन करून लाईफस्टाईल जगतात. आरोशिवाय पाणी नाही, सोलर शिवाय आंघोळ नाही, पंख्या AC शिवाय झोपत नाही. आणि या 90च्या 90 पोरी गरिबाच्या शेतकऱ्याच्या ज्या परमार्थ सामर्थ्याने शिकतात. त्यामुळं महाराज लोक वाईट नसतात, वाईट लोक महाराज होतात, हे कायम लक्षात घ्या. त्याच्यामुळं महाराजाला वाईट म्हणायचा कधी चुकून सुद्धा प्रयत्न करू नका. आम्ही जे मानधन घेतो ना, हातात एकदा सुद्धा कधी पावती पुस्तक घेतलं नाही महाराज. असं विठ्ठलासमोर उभं राहून छाती फुगवून सांगाल, कधी हातात देणगी पुस्तक नाही ना पावती पुस्तक नाही. मी मंदिर फाडते 10 रुपये द्या, आणि मी मंदिर बांधते, संस्था बांधते 10 रुपये द्या. 1 रुपया कोणाची देणगी न घेता या गणरायाच्या दारात विश्वासानं व्यासपीठावर सांगेल, फक्त स्वतःच्या कीर्तनाच्या मानधनाच्या पैशावर 6 ते 7 कोटी रुपयाची शिक्षण संस्था उभी केली. ज्यामधल्या गरीबातली गरीब पोरगी शिक्षण घेते. गादीशिवाय तर पोरी झोपत नाही. कधी आला भेटला वेळ तर या बार्शीला. बार्शी माहिती आहे तुम्हाला? सोलापूर जिल्हा भगवंताची बार्शी.
अंबरीश राजा वरद हस्त असणारी बार्शी आमची, एकादश पंढरीत आणि बारस बार्शीत, जगाचा मालक आहे. त्याच्यामुळे सामर्थ्याने असणार कधी आला तरी या, नक्की बघायला भेटेल. आणि कधीच विचार करत जाऊ नका की अध्यात्माचा शिक्षणावर काहीतरी परिणाम पडतो, पडला तर चांगलाच पडतो. मी लॉच्या सेकंड इयरला आहे, मला 12वी सायन्सला 97% 86 पॉईंट मार्क आहेत. ज्यावेळेस तुम्ही परमार्थ करता ना तेव्हा तुमची बुद्धी तल्लग्न होते, तेव्हा तुमची ग्रास्पिंग पॉवर वाढते. कारण तुम्ही जर शास्त्र वेदांच्या ऋचा म्हणत असाल तर तुम्हाला मराठीचं पाठांतर अवघड जात नाही, हे कायम लक्षात ठेवत जा. इंग्लिश इट इज ओनली लँग्वेज, ही फक्त भाषा आहे. पण परमार्थ इट इज लाईफ. परमार्थ हे आयुष्य आहे जे माणसाला परिपूर्ण करत आहे. त्याच्यामुळे हे करायचा प्रयत्न करा. तुम्हा सगळ्यांच्या मनस्वी आभार. काही चुकलं असेल तर क्षमा. अगदी सुंदर गोड नियोजन केलंय. साष्टांग दंडवत तुमच्या चरणावर. पुन्हा एकदा सगळ्यांच्या मनस्वी आभार आणि सेवेला विरा. विठ्ठल जय जय. विठ्ठल जय जय पुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरनाथ भगवान की जय. रामकृष्ण हरी. कोणीही 2 मिनिटं जागा सोडणार नाही. माझ्याकडं ताईसाठी बोलायला शब्द नाही, म्हणून ताईसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. धन्यवाद ताई. वेळात वेळ काढून धुळेला सकाळी ताई होत्या, सकाळचं कीर्तन करून ताई आपल्याला उपलब्ध झाल्या त्याबद्दल धन्यवाद. आणि या नवतरुण मित्रमंडळाने या ट्रस्टने मागील वर्षीही सप्ताह केला होता आणि याही वर्षी मोठ्या थाटामाटामध्ये नियोजन आहे. असे महान व्यक्तिमत्व महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी या ठिकाणी रोज येतात. त्यापैकी ताईचं एक मोठं नाव आहे हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. आणि ताई तुमचं नाव आहे म्हणूनच ही पब्लिक या ठिकाणी आलेली आहे, आम्हाला माहिती आहे. असो धन्यवाद. अजूनही 4 दिवस आपले शिल्लक राहिलेले आहेत. सगळ्यांनी वेळात वेळ काढून रोज संध्याकाळी कीर्तनाला यावं. या नवकिरण तरुण मंडळाच्या वतीने ताईंचा या ठिकाणी सन्मान होतोय. ताईनं त्या सन्मानाचा स्वीकार करावा. आजचे अन्नदाते यांच्या वतीनं हा सन्मान होतोय. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय.